तर नमस्कार, मी प्रिया तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर 2-3 दिवस झालं माझं खूप पोट दुखतं आहे, त्यामुळे मी माझ्या बहिणीकडे आले. त्याला पुढे तुम्हाला स्टोरी सांगते. तर त्याआधी आम्ही गेलो होतो हॉस्पिटलमध्ये आणि हॉस्पिटल आम्हाला सुरुवातीला सापडतच नव्हतं. नंतर मेडिकलमधून गोळ्या घेऊन आम्ही पुढे निघालो. तर तिथून एका ठिकाणी सासवडमध्ये एक छोटंसं काहीतरी प्रदर्शन लागलं होतं, म्हणून मला तिकडे घेऊन गेली होती. मला तर काही इंटरेस्ट नव्हता, पण म्हणलं जाऊ दे, बघायला काय हरकत आहे, म्हणून तिच्यासोबत मी एक छोट्या छोट्या गोष्टी पाहत होते. तर तिथे वेगवेगळे डेकोरेशनचे तसेच हँडमेड आणि वेगवेगळे पदार्थ असे भरपूर गोष्टी तिथे लागल्या होत्या. आणि ही एक का मला आमच्या दिदूला इतकी आवडली. ती म्हणाली की मला चपात्या लाटायचा कंटाळा नाही, पण तरी पण मी ही घेऊ शकते, कारण की मला ही पद्धत खूप आवडली. तर असं हे रोटी मेकर आम्ही पाहिलं आणि तिथून पुढे निघालो. तर त्या प्रदर्शनामध्ये गेल्यामुळं आम्हाला एक कुपन टाकायचं होतं. ते कुपन टाकलं आणि तिथून पुढे आम्हाला एक छोट्या तिथे साड्याचं एक स्टॉल होतं आणि ते आम्हाला खूप आवडलं, म्हणून ते पाहिलं. नंतर पुस्तकांचं स्टॉल बघितलं आणि असं सगळं सारं पाहून कंटाळा आला आणि तिथून आम्ही निघालो. आणि ही काही केसांची अशी अवस्था झाली होती. आणि माझा सॅड मूड बदलण्यासाठी दिदूने असं काही मला ऐकवलं, बघाच. अगर मैं तुम्हें मैसेजेस ना करूं तो क्या तुम मुझे याद करोगी? हर मैसेज का रिप्लाई ज़रूरी नहीं होता। फिर जो दिल में रहता है उसे कभी भुलाया नहीं जाता। पुच्चू पुच्चू एक पप्पी दो ना, 1 मिनट रुको। येलो पप्पी। पैसे नहीं जा रहा है, तुम्हारे पास है तो दे दो। मेरे पास 500 के फटे नोट हैं। हाँ वो भी चलेगा। अब इसे सचमुच फाड़ना पड़ेगा। अरे पैसे चला गया। आणि अशी ही बहीण प्रत्येकाच्या आयुष्यात असावी. कॉलेज वयात तर आम्ही जास्त काही कधी कॅफेमध्ये गेलो नव्हतो, पण आज माझ्या बहिणीने माझा मूड खराब होता म्हणून मला घेऊन गेली. पण मला कॉफी काही आवडत नाही, तर मी तिलाच दिली की घे बाई कॉफी घेऊन. आणि असा माझा काही मूड सॅड होता. तोपर्यंत आला पिझ्झा आणि असा आमचा छान दिवस गेला. जसे पक्षी त्यांच्या घराकडे गेले तसं आम्ही घरी निघालो. चलो बाय.